Next week, same day, same time. Okay, thank you, sir. Yeah. Mr. Koth, Sir. please come in. Me, Dr. Vinayak Rajguru. तुषार खोत. Please come in. Yeah, come in. आमचं हे क्लिनिक जरा जुन्या पद्धतीचं आहे, माझ्या वडिलांपासूनच आहे. आपण तिकडे बसूया. यू विल बी मोर कम्फर्टेबल. Sure. या. हॅव अ सीट. बसा. काय चहा कॉफी काय घेणं? नाही, थँक्यू. पाणी? शुअर? या नंतर घेऊ. रिलॅक्स. Yeah. मिस्टर खोत, can I call you Tushar? ऑफकोर्स डॉक्टर. येस. Well, Tushar, how can I help you? डॉक्टर, मला भास होत आहेत. म्हणजे कोणीतरी सतत अवतीभोवती आहे असं वाटायला लागतं. खरं तर कोणी नसतं, पण तसं सारखं वाटत राहतं आणि त्यामुळे मी अस्वस्थ होतो. आपण अगदी पहिल्यापासून सुरुवात करायची. एक मिनिट ऑफ करतो. डिस्टर्बन्स नको कोणाचा. सांग. ओके डॉक्टर, मी जवळजवळ 3-3.5 वर्षांनंतर भारतात परत आलोय. मी अमेरिकेतल्या एका कंपनीमध्ये काम करतो ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर. वर्क स्टडी आणि मोशन इकॉनॉमिक्स माझं स्पेशलायझेशन आहे. आमच्या या कंपनीला भारतातल्या कोकणामध्ये स्थायिक असलेल्या एका कंपनीचं प्रोजेक्ट आलं आणि त्यानिमित्ताने मी भारतामध्ये परत आलो काही दिवसांपूर्वी. आल्यानंतर मी आधी पुण्यामध्ये माझ्या घरी आलो. पुण्याच्या घरी? पुण्यामध्ये माझं घर आहे. कोण कोण असतं घरी? आई, वडील. वडील काय करतात? आमचा व्यवसाय आहे छोटासा काही. वय काय आहे वडिलांचं? 60च्या आसपास. आणि तरीही वडील व्यवसायाकडे लक्ष देतात? नाही म्हणजे तू लक्ष देत नाहीस व्यवसायाकडे? डॉक्टर, खरं सांगायचं तर माझ्या वडिलांची माझं फारसं पटत नाही. पटत नाही म्हणजे ते जरासे वेगळे आहेत. लोकांचं असं म्हणणं आहे की ते या जगात नसलेल्या व्यक्तींशी संपर्क साधू शकतात, बोलू शकतात वगैरे वगैरे. माझा या गोष्टींवरती कधीही विश्वास नव्हता लहानपणापासून. हे एक सगळं थोतांड वाटत आलंय मला. इव्हन शाळा कॉलेजमध्ये देखील मुलं मला खूप चिडवायची यावरून. डॉक्टर, मी खरं तर या सगळ्याला कंटाळूनच अमेरिकेला जायचं ठरवलं. पण तिकडे जाताना सुद्धा देखील मी त्यांच्या पैशांची मदत घेतली नाही. आणि तुझी आई? आईला देखील हे सगळं कसं चालतं कोणाच ठाऊक. आय डोंट नो हाऊ शी टॉलरेट्स. नाही, दॅट्स ओके. इज शी अ हाऊसवाईफ? नाही, ती एक इन्स्टिट्यूट चालवते. म्हणजे मानसिक रुग्ण, अनाथ मुलं, अपंग मुलं वगैरे वगैरे मुलांसाठी. इथल्या मुलांना त्यांनी खूपच आपलंसं करून घेतलंय. मला देखील जायला आवडतं तिकडे. मी जातो अधूनमधून. दॅट्स नाईस. तुषार, तू म्हणालास की तू कोकणात जाण्यासाठी आला होतास. मग मी 2 दिवस इथे राहून मग कोकणात गेलो फॅक्टरीच्या कामासाठी. आमच्या घरामध्येच राहिलो गावातल्या. मला वाटतं मी त्या घरात राहायला नको होतं, कारण तिथूनच सगळी सुरुवात झाली बहुधा. माझी इच्छाही नव्हती त्या घरात राहायची, पण बाबा म्हणाले त्यामुळे मी बाबांचं ऐकायला नको होतं. अरे, आपलंच तर घर आहे. जुनं आहे पण भक्कम आहे. तुझ्या आजोबांनी बांधलेलं. खूप मान होता त्यांना गावात. आणि आता तू जाणारच आहेस तिकडे, तर तिथेच राहा ना. हो, मी जाईन ना घरी तिकडे गेलो की. आमच्यानंतर सगळं तुझंच आहे. मला काय त्या घराकडे लक्ष द्यायला वेळ झाला नाही. म्हणजे आता मी जे करू शकलो नाही ते तू तरी. जाणार आहे तेव्हा नक्की पाहीन ते.
सकाळी किती वाजता निघायचं ठरवलंयस? 5 वाजता पहाटे. 5 वाजता. 6:35 नंतर निघ. नाही बाबा, मला फॅक्टरी बंद व्हायच्या आत तिथे पोहोचणं आवश्यक आहे. पॅकिंग. हे बघ, गाडी जरा सावकाश चालव हो. आणि स्वतःला जपून राहा. हं? हो. झाली का रे तयारी? दे. जपून जा. तुम्ही कशाला इतक्या लवकर उठलात? आपल्या गावातल्या घराची चावी रघुनाथरावांकडे आहे. त्यांना फोन कर. अरे, हे तुला कुठे मिळालं? हे काल त्या आमच्या इन्स्टिट्यूट मध्ये गिफ्ट मिळालं ना, त्यातला येते. छान आहे ना? चला मी जातो. जातो नाही, आपल्यात येतो म्हणतात. पोहोचल्यानंतर फोन करतो. येतो.